सर्व पत्रकार बंधूंना माझेकडून नमस्कार सगळ्यांना। आज नागपूर शहरामध्ये पत्रकार परिषद अत्यंत तातडीने घेण्यात येत आहे। पत्रकार परिषद घेण्यास कारण नागपूरमधील रामटेक लोकसभा याच्या संदर्भामध्ये आपल्याला कळवण्यात आलेलं आहे। आमचा उमेदवार शंकरराव चांदे हे उमेदवार होते आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी त्यांची जाहीर केली, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांची उमेदवारी त्यांनी ह्या रिंगणातून माघार घेण्यात त्यांनी स्वतः घेतलेला आहे। आणि उद्या असं नको म्हणाले की बाबा लोकसभा निवडणुकीला उमेदवार राहिलेला अचानक का थांबले गेलेला आहे। आणि म्हणून मी राज्याच्या वतीने एक वंचित बहुजन आघाडीचा राज्य उपाध्यक्ष या वतीने अपक्ष जे उमेदवार जे आहेत गजबे यांना आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत। किशोर गजबे म्हणून जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत। कारण की वंचित बहुजन आघाडी ही सातत्याने भारतीय जनता पार्टी व सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नेहमी लढा उभा केलेला आहे। आणि आज सुद्धा संविधान हे धोक्यात असल्यामुळे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये असे उमेदवार दिलेले आहेत की ते चांगल्या पद्धतीने लढतील आणि पार्लमेंटला जातील। परंतु काही ठिकाणी असं काही निवेदन दिसण्यात आलं आम्हाला की आता सगळ्यात जास्त पुढाकार वंचित बहुजन आघाडी घेते या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आणि लढा देते। रामटेक हा आमचा अत्यंत महत्त्वाचा लोकसभा होती, परंतु नाईलाजाने उमेदवार यांनी आपल्या मनातल्या खंत व्यक्त आमच्या समोर केलेला आहे आणि उमेदवारांनी सांगितल्यामुळे त्या रिंगणातून बाहेर ते पडत आहेत। परंतु आम्ही किशोर गजबे हे अपक्ष उमेदवार असल्यामुळे आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत। वंचित बहुजन आघाडीचा एक राज्य सदस्य म्हणून, एक जबाबदार नेतृत्व म्हणून मी हे आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की जो कोण अपक्ष उमेदवार असेल तो चांगल्या पद्धतीने लढत देईल आणि संविधानासाठी जो उमेदवार पुढाकार घेईन त्याला आमचा पाठिंबा 100% राहील। आणि म्हणून आम्ही रामटेकची निवडणूक लढवत नाहीये। आम्ही इथून आमची उमेदवारी माघारी घेऊन किशोर गजबे यांना जाहीर पाठिंबा देत आहोत। त्याकरता जे आमचे उमेदवार होते शंकरराव हे आपल्याशी मनोगत व्यक्त करतील आणि आपल्या माध्यमांना ते सांगतील की ते या रिंगणातून कशासाठी बाहेर कशामुळे झालेत आपल्या, आणि पाठिंबा किशोर गजबे यांना ते देत आहेत म्हणून ते आपल्या माध्यमांना आपल्या माध्यमातून सांगतील।